लाडकी बहिणीच्या लाडक्याला खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली. 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात. त्या हप्ता वाटपाच्या बद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली. वितरणाचा जीआर या ठिकाणी आलेला आहे. तर लाडक्यांनो, कोणत्या लाडक्यांना हप्ता भेटणार, कुणाला नाही भेटणार, हे सगळं या जीआर नुसार तुम्हाला मी सांगणार आहे. खूप महत्त्वाचा हा जीआर असणार आहे. तर लाडक्यांनो बघा, आज दुपारी हा जीआर आला होता, पण या ठिकाणी ऑफिस असल्यामुळे मी या ठिकाणी संध्याकाळी उशिरा हा व्हिडिओ बनवतोय, कारण की मला वेळ नाही भेटला. त्याच्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. पण तुम्हाला मी सगळ्याला म्हणलं होतं की लाडकीदार 10 तारखेपर्यंत एक वाट बघायची आपल्याला. 10 तारखेला जर नाही आला जीआर, तर या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं शेवटच्या आठवड्यामध्ये जीआर येणार आहे. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जीआर आला याचा अर्थ असं समजू नका की लगेच वाटप चालू होईल. या ठिकाणी 3 ते 4 दिवस आपल्याला वाट बघायची. 3 ते 4 दिवसामध्ये वाटप नाही झालं तर शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होणार आहे. तर नेमकं आता सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघताय. जीआर आलेला आहे वितरणाचा. पहिली गोष्ट म्हणजे आता पुढे वाटप कधी होणार आहे ते सगळं आपण बघूया. जीआर मध्ये किती निधी मंजूर झाला ते तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर मागच्या वेळेस किती हप्ता आला होता, कधी जीआर आला होता, त्याच्यानंतर जीआर मध्ये किती पैसे आले, जमा झाले होते, ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला, आज 10 जून आहे आणि 10 जूनला एकदम छान स्वरूपाच्या मुहूर्तावर हा जीआर आलेला आहे. तर जीआर तुम्हाला मी दाखवणार आहे. खुशखबर तुमच्यासाठी लाडक्यांनो आलेली आहे. 23वा हप्ता वाटप कधी होणार आहे हे मी ते तुम्हाला सांगणार आहे. काळजी करायची गरज नाहीये. आणि कोणाला आता 6,000 भेटणार का? मागचे जे हप्ते पेंडिंग होते बघा, बऱ्याच लाडक्यांची पुन्हा पडताळणी सुरू झालेली आहे. ही पण एक महत्त्वाची बातमी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. तर 6,000 म्हणजे मागचे 3 हप्ते आणि हा मे महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार का, याच्याबद्दल पण तुम्हाला मी बातमी सांगणार आहे. कोणत्या कोणत्या महिन्याचे हप्ते भेटणार ते सांगणार आहे. आणि वाटपाला जीआर कधी आलेला आहे, मग जीआर नंतर तारीख काय असणार आहे वाटपाची, ही तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चला, आजचा हा महत्त्वाचा हा जीआर आहे लाडक्यांनो. बघा, दिनांक बघू शकता 10 जून 2026 लेटेस्ट आजचा हा जीआर असणार आहे. दुपारी हा जीआर आला होता, पण लाडक्यांनो माझं या ठिकाणी ऑफिस असल्यामुळे, परत सांगतोय ऑफिस असल्यामुळे, अत्यंत या ठिकाणी ऑफिसमध्ये काम असल्यामुळे मला तो व्हिडिओ बनवता आला नाही त्यावेळेला. पण आता तुम्हाला वेळ जसा भेटला तसा हा व्हिडिओ बनवत आहे. चला, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातला हा जीआर आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यातर्फे हा जीआर आलेला आहे. बघा, 3 जीआर येत असतात. एक असतो ओपन वर्गाचा, दुसरा असतो आदिवासी विभागाचा आणि तिसरा असतो हा सामाजिक न्याय विभागाचा हा जीआर असतो. या 3 जीआर पैकी हा एक जीआर आलेला आहे. आज 10 तारखेला हा जीआर आलेला आहे. तर बघा, वर्षभरासाठी जर बघितलं तर 3,000 कोटी रुपये इतके मंजूर झालेले आहेत. या विभागातर्फे लाडक्या बहीण योजनेला 3,000 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. आणि या महिन्यात जर आपण बघितलं, म्हणजे मे महिन्याच्या वाटपासाठी जर बघितलं, तर या ठिकाणी बघा 344.75 म्हणजे जवळजवळ 345 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. आता लाडक्या तुम्ही सगळेजण म्हणत असाल की दादा, गुरुदादा, हा जो जीआर आहे तो चांगला आहे का? हप्ता वाटपाचा जीआरचा निधी जो मंजूर झाला तो चांगला मंजूर झाला आहे का? तर लाडक्या मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हा जो निधी आहे चांगल्या स्वरूपाचा आहे. निधीमध्ये छान स्वरूपाचा तुम्हाला या ठिकाणी भेटलेला आहे. पण मागच्या वेळेस तर तुम्हाला निधी मी तुम्हाला एक दाखवणार आहे की मागच्या वेळेस जो हप्ते वाटप झाले होते, तर 20वा जो हप्ता होता लाडक्या बघा, 20वा जो हप्ता होता त्याच्यामध्ये जर बघितलं तर 277 कोटी रुपये मंजूर झाले होते. 20व्या हप्त्यामध्ये 277 कोटी रुपये मंजूर झाले. त्याच्यानंतर 21वा जो हप्ता होता 365 कोटी रुपये मंजूर झाले होते. आणि 22वा हप्ता होता त्याच्यामध्ये पण 365 कोटी रुपये मंजूर झाले होते. म्हणजे मागच्या 2 जीआरच्या वेळेस 365 कोटी रुपये मंजूर झाले सामाजिक व न्याय विभागातर्फे. पण तरी पण जवळजवळ 81 लाख लाडके पैसे आले नव्हते. आता बघा, यावेळेस मंजूर झाले 345 कोटी. लाडक्या बहिणींना यावेळेस हप्ता भेटणार का? कारण की 365 पैकी पेक्षा पण यावेळेस कमी मंजूर झालेत. एक 20 कोटी रुपये कमी मंजूर झालेले आहेत, हे तुम्हाला मी आधी सांगतोय. पण एवढा मोठा आकडा कमी नाहीये. जर आपण 277 कोटीचा जर विचार केला तर त्याच्यापेक्षा जास्त 345 कोटी जास्तच आहेत. म्हणजे 20वा हप्ता वाटपापेक्षा जास्त निधी तुम्हाला या ठिकाणी मंजूर झालेला आहे. त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाही लाडकेजनो. अजून एक तुम्हाला महत्त्वाची बातमी या ठिकाणी मी दाखवायला लागलो, ती म्हणजे जो 15वा हप्ता होता 410 कोटी पर्यंत पैसे मंजूर होत होते.
बघा त्याच्यानंतर बघा 16वा जो हप्ता होता त्याच्यामध्ये पण 410 कोटी रुपये मंजूर झाले होते. म्हणजे 17वा हप्ता जो होता 263 कोटी. बघा याच्यामध्ये कमी पैसे मंजूर झाले आणि बऱ्याच कमी लाडक्यांना हप्ते भेटले होते. त्याच्यानंतर 18वा जो हप्ता होता 393 कोटी, याच्यामध्ये वाढलं होतं 393 कोटी. आता 19वा हप्ता सगळ्यात कमी आतापर्यंतच्या 23 हप्त्यापैकी सगळ्यात कमी पैसे मंजूर झाले होते. तो म्हणजे 19वा हप्ता 98.45 कोटी फक्त लाडक्या बहिणींना काय पैसे मंजूर झाले होते. त्याच्यामुळे लाडक्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, यावेळेस 345 कोटी रुपये तुम्हाला मंजूर झालेत. चांगला आकडा आहे, काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. बऱ्याच लाडक्यात यावेळेस पण कमी होणार आहेत. परत सांगतोय, कारण की मागच्या वेळेस पैकी जवळजवळ 81-80 कोटी 80 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी मंजूर कमी केल्या होत्या. तर यावेळेस जर बघितलं तर तो आकडा अजून वाढलेला तुम्हाला दिसेल, कारण की हळूहळू पडताळणी होत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्याला मी म्हणत असतो की लाडक्यातून तुमचं हे जे स्टेटस आहे लाडक्या बहिणी योजनेचं ते अप्रूव्ह आहे का नाही ते चेक करा. तर एक छोटा प्रश्न विचारू का लाडक्यानो, तर तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला या ठिकाणी 20वा 21वा 22वा हप्ता भेटलाय का. जर भेटला नसेल तर तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का नाही ते चेक करून मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि ज्या ज्या लाडक्यांना 20वा 21वा आणि 22वा हप्ता भेटलाय त्यांनी 2 गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या. पहिली गोष्ट सांगायची त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का. दुसरी गोष्ट मला त्यांनी सांगायचं आहे त्यांचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का. आता बऱ्याच लाडक्या त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले नव्हते, कुणी नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरले होते, कुणी ऑफलाईन फॉर्म भरले होते. त्यांनी लाडक्या त्यांनी काय करायचं, जवळच्या अंगणवाडी सेविका किंवा महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे तुम्हाला चेक करता येणार आहे. त्यांच्याकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता तुमचं फॉर्मचं स्टेटस काय आहे. कारण जर फॉर्मचं स्टेटस जर रिजेक्टमध्ये गेलं तर तुमचे सगळ्यांचे हप्ते बंद होणार आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे, ज्यांना हप्ता भेटला नाहीये त्यांनी लवकरात लवकर महिला व बाल विकास विभाग यांच्या कार्यालयामध्ये तुम्हाला चर्चा करायची आहे, त्यांच्याबरोबर विचारपूस करायची आहे की माझा हप्ता का बंद झालाय. जर तुमचं कारण जेन्युइन असेल, जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुणी 4 चाकी वापरत नसेल, घरामध्ये 2.5 लाखाचं उत्पन्न नसेल, परत सांगतो हे खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगायलोय. पहिली गोष्ट त्यांना सांगायचे, माझ्या घरामध्ये कोणी 4 चाकी धारक नाही. दुसरी गोष्ट त्यांना सांगायचे की माझ्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार नाही. तिसरी गोष्ट त्यांना सांगायचे, माझ्या घरामध्ये कुणी सरकारी वेतन कुणी घेत नाही. चौथी गोष्ट त्यांना सांगायचे की माझ्या घरामध्ये 2.5 लाखाचं उत्पन्न नाही. पाचवी गोष्ट त्यांना सांगायचे की माझ्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला नाहीये किंवा योजनेमध्ये पण त्या नाहीत, कुणालाच तो लाभ जास्त भेटत नाही. तर ह्या 5 गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन सांगायच्या आहेत. जर तुमचं फॉर्मचं स्टेटस रिजेक्ट झालं असेल तर किंवा तुम्हाला पैसे येत नसतील तर लवकरात लवकर तुम्ही अगोदर तर एक काम करू शकतात, 181 वर कॉल करू शकतात. त्याच्याकडून तुम्हाला रिस्पॉन्स भेटला नाही तर तुम्ही पुन्हा महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करायची आहे. या 2 गोष्टी लवकरात लवकर करून घ्या. काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्स सांगायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.